आज आपण बघितलं की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. रोज कुठे ना कुठे राज्यामध्ये लेकीबाळींचा अशा पद्धतीने तिच्या अब्रूचे लचके तोडायचं काम चाललं. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख म्हणजे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हणतात की माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण आता फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी असं बोलून जमणार नाही, तर ती जबाबदारी निभवावी सुद्धा लागेल. आणि ती तुम्ही कशी निभवणार आहात याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्टता देण्याची वेळ आली. आताची घटना तुम्ही ऐकली. स्मिताताई वाघ यांनी हे सविस्तर तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने हे झालं. ती मुलगी आली होती मामाच्या घरी, कशा पद्धतीने तिचं अपहरण केलं, कशा पद्धतीने तिघांनी तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला. याच्या मला वाटतं 15 दिवसच आधी 4 लहान लहानग्यांना सुद्धा इथं जळगावमध्ये कुऱ्हाडीने घाव घालून त्यांना मारण्यात आलं होतं. त्याच्यामधली जी मुलगी होती तिच्यावरती अत्याचार झाला अशी घटना आली. तुमच्या बाजूचा जिल्हा धुळे, तिथं निंबुर्ला जी घटना घडली, मला वाटतं त्याचे आरोपी अजूनही पकडले गेलेले नाही. आत्ताच्या सुद्धा मला वाटतं येताना अर्ध्या रस्त्यात कळलं की तिसरा जो अक्यूज होता तो पकडला गेला. परवा पुण्यातली जर तुम्ही घटना बघितली की एका महिलेने बळजबरी करत असताना त्या बळजबरीला विरोध केला म्हणून तिला असं मारण्यात आलं की त्या क्षणाला तिचा एक डोळा बाहेर आला, दुसरा डोळा निकामी झाला. त्या बाईची आज आयुष्यभराची दृष्टी गेली. वय वर्ष फक्त 37. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? नगरला बलात्कार होतोय, साताऱ्याला बलात्कार होतोय, बलात्कार, सामूहिक बलात्कार, विनयभंग यासारख्या घटना रोज आणि रोज घडत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा या राज्याचे सगळेच मंत्री, त्यांना या राज्यातल्या लेकीबाळींची अब्रू आपल्या डोळ्यासमोर जाताना त्याची दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही. मला वाटतं याच्याशिवाय वेगळी म्हणजे आणखीन असंवेदनशीलता काय असू शकते. परवा मी लातूरला गेले होते. उस्मानाबादला फक्त वय वर्ष 8 वर्षाच्या मुलीवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार करण्यात आला. 22 दिवस झाले घटनेला. मला येऊन 2 दिवस म्हणजे आजचा 24वा दिवस. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे उस्मानाबादच्या दौऱ्यावरती होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हॅवीवेट मंत्री 2 जण, पालकमंत्री आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष जे आता मंत्री आहेत, हे तिघही त्या ठिकाणी दौऱ्यात होते. फार 50 किलोमीटरचं अंतर असेल लातूर सिव्हिल हॉस्पिटल ते तुळजापूर. पण एकाला सुद्धा दखल घ्यावीशी वाटली नाही. एकालाही असं वाटलं नाही की कोणीतरी जाऊन त्या कुटुंबाचं सांत्वन करावं. कोणालाही असं वाटलं नाही की आपण तिथे जाऊन भेट दिली पाहिजे. आज त्या मुलीची अवस्था इतकी वाईट आहे की आज 22 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्या मुलीला चालता येत नाही. ही संवेदनशीलता आहे तुमची. तुम्ही म्हणता महाराष्ट्र कोणाचा आहे? महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि आहेच तो. तुम्ही भाषणांमध्ये नावं घेता जिजाऊंच्या लेकी, सावित्रीमाईंच्या लेकी, रमाईच्या लेकी, भीमाईच्या लेकी. काय फक्त भाषणांमध्ये ठेवायला की फक्त महिलांना सांगायला आम्ही तुमच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध? माझ्यासारख्या कार्यकर्तीला मोठं आश्चर्य वाटतं की जे आता सत्तेमध्ये बसले, गेली 5 वर्ष मी तिथे कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. घसा कोरडा पडेपर्यंत महिला अत्याचारावरती बोंब ठोकणारे आता सत्तेत बसल्यावर त्यांना महिलांच्या अत्याचाराचं गांभीर्य कमी झालं की काय, असा प्रश्न आज मला पडायला लागला. आज त्या मुलीला त्या ठिकाणी कोणी बघायला गेलं नाही. म्हणजे याच्यासारखी असंवेदनशीलता दुसरी कुठली नाहीच. आज राज्याला महिला आयोगाला अध्यक्ष नाही. कुठे जायचं बायकांनी? कोणाकडे दाद मागायची? बाल हक्क आयोगाला आज त्या ठिकाणी अध्यक्ष आहे. अहो एसओपी मागतोय आम्ही साधी, कशासाठी? कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये. आम्हालाही असं कधी वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी जी पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्ह बाई, तिला बलात्कारासारख्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. राज्यामध्ये 2 बलात्कार झाले, राज्यात 12 विनयभंग झाले, राज्यामध्ये अख्ख्या देशामध्ये कोरोना झाला. पण गुप्तांगातून स्वाद घेण्याचा अतिशय गलिच्छ आणि घाणेरडा प्रकार जो आहे तो आपल्या महाराष्ट्रात बडनेऱ्यामध्ये झाला. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? आम्ही गेले कित्येक दिवस वाचतोय एसओपी कोणाच्या येत आहेत? बारच्या येत आहेत, एसओपी येत आहेत रेस्टॉरंटच्या, एसओपी येत आहेत स्विमिंग पूलच्या, एसओपी येत आहेत थिएटर्सच्या. तुम्ही सगळ्यांसाठी करताय, तो तुमच्यासाठी महत्वाचा घटक आहे आणि असलंच पाहिजे. पण त्याच्याबरोबर 50% लोकसंख्या असलेल्या महिलांची सुरक्षा ही सरकारच्या अजेंड्यावर नाही का? आज अजून किती बळी गेल्यावरती अजून आत्ताच परवाच घटना झाली मुंबईतल्या मालाडमध्ये कुरार विलेज या ठिकाणी डीएनए नावाच्या हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट सोबत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने जो आहे तिचा विनयभंग केला. ही 13वी घटना झाली संपूर्ण राज्यात. आता अशा किती घटना झाल्यावरती तुम्ही एसओपी देणार आहात?
अशा किती घटना किंवा असे किती बलात्कार झाल्यावरती तुम्ही ते जाहीर करणार आहात? तुम्ही सांगितलं होतं की आम्ही दिशा कायदा आणणार आहोत. दिशा कायद्याचं पुढं काय झालं त्याचं प्रारूप कोणाला माहीत नाही, तो कधी येणार आहे ते माहीत नाही. त्याच्यामुळे असा आता प्रश्न पडलाय की संपूर्ण राज्यामध्ये एक दहशतीचं वातावरण, एक भीतीचं वातावरण आणि कुटुंब प्रमुख म्हणून यातून बाहेर काढण्यासाठी सरकार काय करणार आहे याची स्पष्टता जी आहे ती त्यांनी देणं गरजेचं आहे, जे आजपर्यंत देत नाही. आपण बघितलं संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की ज्या ज्या वेळेला कुठं अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आज मला इथं आवर्जून सांगायचं, राज्य विरुद्ध राज्य रंगवलं गेलं, राजकारणामधला त्याचा भाग केला गेला. महिलेवर होणारे अत्याचार, महिलांमध्ये होणारे विनयभंग हा कधीही राजकारणाचा भाग असूच शकत नाही. पण हाथरसमध्ये जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना, ज्याची निंदा आम्ही सुद्धा केली, पण फक्त ते भाजप तिथं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने चित्र रंगवलं गेलं. कोणी काढले महाराष्ट्रामध्ये मोर्चे? काढा, तुम्ही काढायला हवेत. मोर्चे काढले शिवसेनेने जे इथं राज्यकर्ते आहेत, मोर्चे काढले काँग्रेसने जे इथं राज्यकर्ते आहेत. मी म्हटले रोज काढा मोर्चे, काढले पाहिजेत, पण देशातल्या सगळ्या मुलींची इज्जत आपल्यासाठी महत्वाची आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो, यूपीतली मुलगी, बिहारची मुलगी, राजस्थानची मुलगी, केरळची मुलगी, कर्नाटकची मुलगी आमच्यासाठी मुलगी आहे. दिल्लीची निर्भया आम्ही नव्हती बघितली, पण ती देशाची मुलगी होती आणि तिच्यासाठी आम्ही सगळेजण उतरलो. पण हा न्याय सगळ्यांना ठेवा. महाराष्ट्रातल्या लेकीबाळी रस्त्यावर पडलेल्या नाहीये. तुम्ही घरामध्ये इतके अन्याय अत्याचार चाललेले असताना त्याच्या विरुद्ध का बरं नाही मोर्चा काढ? का नाही तुम्ही त्याच्यासाठी एकत्र येईल? का मुली आमच्या रस्त्यावरती पडल्या, त्यांची जबाबदारी कोण घेणार? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ही सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहेत. येणारं अधिवेशन आहे ते आता किती दिवस चालतं माहीत नाही. भारतीय जनता पक्षाकडनं मी कालच बघितलं, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा यांनी आग्रही भूमिका घेतली की 15 दिवस ते चाललं पाहिजे आणि त्यामध्ये निश्चितपणे महिलांवर होणारे अत्याचार हा मुख्य विषय हा भारतीय जनता पक्षाकडनं त्या ठिकाणी चर्चेला जाईल. आणि आम्ही राज्यामध्ये आता तुम्ही बघा, हा रिपोर्ट माझा नाही, चित्रा वाघ म्हणत नाही किंवा भाजप म्हणत नाहीये, पण एनसीआरबीचा रिपोर्ट तुम्ही चेक करा. आदिवासींवरती होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण जे आहे ते 26.5% ने वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये 1110 आदिवासी महिलांवरती अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत. हे सगळं कुठे चाललंय? आपण कुठे चाललोय? आपण कुठे चाललोय? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्यांच्या नावाने तुम्ही निवडून आलात. महाराज असते तर फेकून दिलं असतं यांना. इतकी वाईट परिस्थिती यांनी राज्याची करून ठेवली. आज तुम्ही बघता की कालच्या त्या बाईचे अश्रू, 37 वर्षाची बाई पुण्यातली, जिला अजिबात काही दिसत नाहीये. आजची पारोळ्यामधली एक माता त्या जळगावमधली की जिने तिच्या मुलीला गमावलं. या सगळ्या छोटी छोटी, उस्मानाबादची आमची 8 वर्षाची मुलगी जिला आज चालता येत नाही. तुम्ही तिची अवस्था बघाल. माणूस म्हणून जर कोण असेल आणि त्याला मन असेल ना तर तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. आज इतकी वाईट परिस्थिती. तिची आई एकच प्रश्न विचारते की माझ्या या छोट्या मुलीचा काय दोष होता ताई? आणि खरोखर आम्ही त्यासाठी मागणी सुद्धा केली आहे की फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारीची टेप वाजवू नका, ती जबाबदारी निभवा. लातूरच्या केसमध्ये त्या मुलीला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करा. तिच्या संपूर्ण कुटुंबाचं पालकत्व जे आहे ते शासनाने घेतलं पाहिजे. अशा रोज घटना घडत आहेत. तुम्ही काहीतरी जनतेला तुम्ही सांगा बरं. तुम्ही साधी दखल सुद्धा घेत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरती ट्विटरवरून व्यक्त होणारे मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठले नेते असतील, एकालाही दखल वाटत नाही घेण्याची या सगळ्या गोष्टींची, की आता सत्तेमध्ये आल्याने आपला या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही अशा पद्धतीने वागतं. त्यामुळे आता फक्त महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण हे जड मोठे मोठे शब्द हे फक्त भाषणापुरती ठेवू नका, तर खरोखर त्या महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार आहात याचा ठोस प्लॅन जो आहे तो तुम्ही समोर ठेवला पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आता ताईंनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण जे आहे ते नेलं पाहिजे. आम्ही पुढे जाऊन सांगतो की महिलांसाठी फक्त या केसेससाठी स्पेशल न्यायालय तुम्ही स्थापा. तुम्ही बघा केसवर केस, म्हणजे आपला क्राईमचा रेट, त्या दिवशी गृहमंत्र्यांची मी प्रेस बघितली, त्याच्यामध्ये ते म्हणले अहो काय तुम्ही कन्व्हिक्शन रेट बघा, तुम्ही क्राईम रेट बघा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला डेटा देतो, आम्ही सांगतो क्राईम रेट किती वाढलाय, रोज किती गुन्हे होतात आम्ही तुम्हाला दाखवून देतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करता तेव्हा रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टींना तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही. आणि त्यामुळेच तारखांवर तारखा आता नको. आता अशा पद्धतीचं एक स्पेशल महिलांसाठी कोर्ट हवं की ज्या ठिकाणी फक्त अशा पद्धतीच्या केसेस ज्या होतात त्या तिथं चालवल्या गेल्या पाहिजे. महिला पोलीस स्टेशनमध्ये, जसं आता स्मिताताईंनी सांगितलं की ज्या वेळेला ते गेले त्यावेळेला ती तक्रार घेतली नाही. पोलीस ही फार महत्वाची एजन्सी आहे आणि त्याच्यामुळेच ज्या वेळेला एखादी बाई पोलीस स्टेशनला जाते ती काही चणे कुरमुरे खायला जात नाही.
ती तिच्याबरोबर झालेला प्रसंग सांगायला जाते आणि त्यासाठी तिला खूप मोठं धैर्य लागतं, खूप मोठी हिंमत लागते. आणि ज्या वेळेला पोलीस ऑफिसर्स तिला ज्या पद्धतीने बोलतात त्यावेळेला ती असं अनुभवते की पुन्हा दुसऱ्यांदा माझ्यावर बलात्कार होतोय किंवा काय. आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये सेन्सिटायझेशन पोलीस दलामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ते होत नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टी झाल्यावरती जेव्हा ती बाई जाते तिचा गुन्हा त्या ठिकाणी नोंदवून घ्या आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, पण त्या कधीही पाळल्या जात नाहीत. बऱ्याचदा माझ्यासारखं तिथे बसलेले सगळेच जण आहेत, तुम्ही सुद्धा कोणी नाकारू शकत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यावरती तिची दखल घेतली जात नाही, तुमच्या आमच्यासारख्यांना फोन करावे लागतात. ज्या दिवशी ते बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने पोलीस गुन्हे नोंद करून घेत नाही, कारण त्यांचा तिकडे क्राईमचा जो चार्ट आहे तो तिथं वाढत जातो. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या महिलांसाठी फार महत्त्वाच्या असतात. छेडछाडीचे मुद्दे, कारण छेडछाडीच्या मुद्द्यावरती जर त्या आरोपीला शिक्षा झाली नाही तर त्याचं आणखीन मनोबल वाढतं आणि मग त्या छेडछाडीचं पर्यावरण आणखीन 1-2 वर्षांनी बलात्कारापर्यंत त्याची मजल जाते. आणि त्याच्यामुळे पोलीस दलामध्ये सेन्सिटायझेशन अतिशय गरजेचं आहे. परवा मी अमरावतीला गेले होते, एका दलित महिलेवरती सामूहिक बलात्कार झाला. सामूहिक बलात्कार म्हणजे IPC 376(2), परंतु तिथं जाणून बुजून फक्त 376 लावण्यात आला. ती महिला दलित समाजाची होती. मी गेल्यानंतर मी 8 दिवसांनी त्या ठिकाणी गेले तरी सुद्धा अॅट्रॉसिटी लावण्यात आला नव्हता. म्हणजे कर्तव्यावर कसूर असणारे जे पोलीस आहेत असल्या लोकांना खाकीला काळीमा येते, यांना ठेवू नका, साफ करून टाका डिपार्टमेंट. अशी माणसं ठेवू नका. अशी माणसं ठेवल्याने पोलीस दलाचंही मान खाली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी त्याची प्रेस नोट काढली. याचा अर्थ आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी तिथं घेतल्या. 376(2) पण लावला, अॅट्रॉसिटी पण तिथं लावली. याचा अर्थ कर्तव्यावर असणाऱ्या लोकांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केली होती. आज मला खरोखर केंद्र सरकारचे आभार मानायचे की त्यांनी अतिशय चांगली नवीन SOP आणली. SOP काय म्हणते की याच्या पुढे बलात्कारांसारख्या गुन्हे यांचा तपास तुम्हाला 2 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि एवढंच नाही तर फॉरेन्सिकसाठी नवीन गाईडलाईन आलेल्या आहेत, त्याच्यातून एक न्याय मिळू शकतो. आणि 2 महिन्यामध्ये केसचा तपास पूर्ण करणं ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी असेल. आणि त्याच्यामुळे जो आहे की पटापट ज्या आपण म्हणतो कोर्ट ज्या आहेत, ज्या या केसेस आहेत त्याचा निपटारा फार चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तुम्ही बघा, आम्ही तर रोज या संदर्भामध्ये अभ्यास करत असतो, पण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची उपलब्धी. आणि दुसरी महत्त्वाची, एक तर 2 महिन्यामध्ये सगळ्या केसचा तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे की जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने याच्या पुढे कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, तक्रार लिहून घेतली नाही तर IPC 151च्या 161A च्या अंडर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होणार. याचा अर्थ पोलिसांवरती पण चाप बसेल. ही मनमानी जी पोलिसांची चालली आहे ती कुठेतरी थांबेल. मी असं म्हणणार नाही की सरसकट पोलीस दल असं आहे, असं तर खूप पोलीस ऑफिसर्स आहेत जे मला नावाने तुम्हाला सांगता येतील की जे आउट ऑफ वे जाऊन हे काम करतात, महिलांसाठी उभे राहतात, महिलांना मदत करतात. पण खूप मोठा टक्का असा आहे की जो याच्यासाठी उभा राहत नाही. त्याच्यामुळे मला आशा आहे, अपेक्षा आहे की केंद्र सरकारच्या महिला सुरक्षेच्या दरम्यान ह्या ज्या नवीन SOPs आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फॉरेन्सिक हा फार मोठा मुद्दा आहे जो 376च्या केसेसमध्ये लागतो. आणि त्याच्यामुळे तो सुद्धा या नवीन SOP प्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन गाईडलाईन आल्याने या सगळ्यामध्ये तपास यंत्रणेमध्ये सुधारणा होईल. महिलांच्या तक्रारीला टाळाटाळ केली जाणार नाही आणि 2 महिन्यामध्ये सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करण्याची एक जबाबदारी त्या आयोगावरती असेल. पण मला आशा आहे की याच्या पुढे जे आहे ते पोलीस दलामध्ये सुद्धा काही बदल होईल. महिलांवर होणारे अत्याचार जे आहेत ते कुठेतरी कमी होतील. परंतु या जेव्हा सगळ्या या गोष्टींवर आपण बोलतो त्यावेळेला असं बोललं जातं की ही समाजातली विकृती आहे. ही समाजातली विकृती नक्की आहे, पण ही समाजातली जरी विकृती असली तरी सरकार म्हणून ते त्यांची जबाबदारी झटकू शकत नाही. तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही राज्यातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. आज असं वाटायला लागले, ज्याचा उल्लेख स्मिताताईंनी केला की पोरगी जरा उशिरा आली की आता आईवडिलांचा जीव धडधडायला लागलाय की काय होते. चालतं याच्यामध्ये छेडछाड होती. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होते, सगळ्याच ठिकाणी अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती. जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला म्हणतात तुम्ही हाथरसवर बोला, तुम्ही याच्यावर बोला. मला हेच म्हणायचं आहे की आमच्यासाठी देशातल्या सगळ्या मुलींची इज्जत ही आमच्या मुलींसारखी. पण ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिकडचे गुन्हे किंवा तिथे होणारे जे अपराध आहेत ते दुर्लक्षण चालणार नाही. आणि म्हणूनच आज आमच्या स्मिताताई आणि सगळी टीम ही मुलीच्या जे पेरेंट्स आहेत त्यांना भेटलेले आहेत, SP ना भेटलेले आहेत. आम्ही आता माहिती घेतली त्यावेळेला
मला यायला पोहोचायला उशीर झाला. मुलीची आई जी आहे तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं कारण तिची तब्येत बरी नाही. आणि आपण समजू शकतो की एवढ्या ट्रॉमामध्ये ती असेल आणि तिची मनस्थिती काय असेल. त्यामुळे स्मिताताई आणि सगळेच टीम ही त्यांच्या परिवाराला भेटून आली आहे. त्यांनी एसपींची पण भेट घेतली आहे. मी आता त्यांना सांगितलं, एसपीशी मी परवा फोनवरती बोलले होते सदर केस संदर्भात. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. माहिती आम्हाला मिळालेली आहे. पोलिसांचा तपास, मला वाटतं 3 अक्यूज जे आहेत ते पकडले गेलेले आहेत. परंतु सरकारने अजून क्वारंटाईन कोविड सेंटरची SOP नाही. दिशा कायद्याबद्दल अजूनही आम्ही दिशाहीन आहोत. काय होणार आहे ते आम्हाला माहीत नाही आहे. अजून महिला आयोगाला अध्यक्ष नाही आहे. अजून बाल हक्क समितीला आयोग जो आहे तो अध्यक्ष नाही आहे. ॲट्रॉसिटीज रोज वाढत आहेत आणि सरकारकडनं फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी, बोलणं आणि सांगणं आणि प्रत्यक्ष कृती करणं याच्यामध्ये फार फरक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारची असंवेदनशीलता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले की लातूरमधल्या, उस्मानाबादमधल्या 8 वर्षाची मुलगी 50 ते 60 किलोमीटरवर अंतरावर असताना सुद्धा ज्यांनी हाथरससाठी मोर्चे काढले त्यांना आपल्या इथल्या, आपल्या राज्यातल्या आपल्या मुलीची कीव येऊ नये किंवा तिची दया वाटू नये, तिच्या बाबतीत एवढी उदासीनता का, असा प्रश्न आज आम्हाला पडलाय. आम्ही तर याच्यावर बोलणारच आहोत, आम्ही लढणारच आहोत, आम्ही भिडणारच आहोत आणि आमचा जो लढा आहे तो पूर्णपणे चालू ठेवणारच आहोत. सरकार जोपर्यंत हे कायदे आणत नाही, सरकार जोपर्यंत आयोगाला अध्यक्ष आणत नाही, सरकार जोपर्यंत हे जे ॲट्रॉसिटीज आहेत, महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत ते कंट्रोलमध्ये आणत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही आपला लढा चालूच ठेवणार आहे. यावर काही विचारायचं असेल तर सांगा. मैडम, क्या कहोगे, इस तरह की घटनाएं बढ़ रही है राज्य में? आपने देखा कि जिस प्रकार आज हम जलगांव में बैठे हैं और पारोला में एक 20 साल की लड़की के ऊपर सामूहिक बलात्कार हुआ है. इतना ही नहीं तो सामूहिक बलात्कार करके उसे पॉइजन पिलाया गया और उसकी वहाँ पे जो है उसका निधन हो गया. ऐसी